नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे जे तुम्ही कमेंट्सद्वारे विचारले होते. तर यासाठीच हा संपूर्ण व्हिडिओ असेल. तर चला तर मग सुरू करूयात. सोनू यांचा एक प्रश्न आहे, सोनू तारकसे, जे म्हणतात की MSCIT कंपल्सरी आहे का? तर मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की MSCIT कंपल्सरी आहे, परंतु जरी आत्ता तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल किंवा जरी आत्ता कोणी MSCIT परीक्षा दिली नसेल तरी काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण तुम्ही नियुक्तीनंतर 2 वर्षामध्ये परीक्षा देऊन तिचं सर्टिफिकेट जे आहे ते सादर करू शकता. त्यामुळं सध्या तरी MSCITचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सध्या तरी तुमच्या अभ्यासाकडेच फोकस करा. त्यानंतरचा प्रश्न आहे धनराज मरगळे आणि तुषार पाटील यांचा सेम प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल आणि हायेस्ट स्कोर कितीचा असतो. तर कट ऑफ जो असतो तो दरवर्षी हा वेगवेगळा लागतो आणि हा प्रामुख्याने 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. तुमच्या जिल्ह्यातील जागांची संख्या असेल, पेपरचा पॅटर्न असेल, कशा पद्धतीचा पेपर आहे. जर पेपर टफ असेल तर निश्चितच कट ऑफ जो आहे तो कमी येतो किंवा जर पेपर सोपा असेल तर निश्चितच कट ऑफ जो आहे तो हाय येतो. तर आणि तिसरी गोष्ट की तुमच्या विद्यार्थी संख्या म्हणजे परीक्षा देणाऱ्यांची संख्या जी असेल ती. तर आपण एक मागच्या वर्षीचं उदाहरण बघू. साताऱ्यामध्ये 66 जागा होत्या आणि त्यातल्या 11 ज्या होत्या त्या ओपन जनरलमध्ये होत्या. तर 176चा तिथं हायेस्ट आला होता आणि जो कट ऑफ लागला होता तो 168चा लागला होता. तर यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने कट ऑफ लागतो आणि कशा प्रकारचा अभ्यास असणं तुमचा गरजेचं आहे. त्यानंतर रवी तायडे यांचा एक प्रश्न आहे की ॲड केव्हा येणार आहे सर. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की परीक्षा जी असते ती सप्टेंबर महिन्यामध्ये असते आणि जी ॲड येते ते साधारणतः 15 ऑगस्ट नंतर ॲड यायला सुरुवात होतात. जवळपास एक 25 दिवस परीक्षेच्या आधी ॲड यायला सुरुवात होते. त्यामुळं परत सांगतोय मी तुम्हाला की सप्टेंबर महिन्यामध्येच परीक्षा असेल, त्यामुळं अभ्यास तशा पद्धतीने ठेवा तुमचा. त्यानंतर अमोल कांबळे यांचा एक प्रश्न आहे, सर पेपर पॅटर्नसाठी आणि कट ऑफचा एक डिटेलसाठी व्हिडिओ बनवा. निश्चितच बनवू. त्यांना तुषार पाटील यांनी उत्तर देखील दिलेलं आहे की सातारामध्ये 176 आणि लातूर बरोबर आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अभ्यास कसा असणं गरजेचं आहे. त्यानंतर धीरज वाकोडे यांचा एक प्रश्न आहे की ते म्हणतात की सरासरी किती गुण लागतात सिलेक्शन होण्यासाठी. तर तलाठी परीक्षेसाठी मी तर म्हणेल तुम्ही जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल याच्याकडेच बघा. कारण कट ऑफ कितीचा लागेल हा कधीच सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा असं 190पर्यंत पण कट ऑफ लागलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल याच्याकडे तुम्ही बघा. तसं सांगता येत नाही की कितीपर्यंत कट ऑफ लागेल, कारण हे डिपेंड आहे त्या सिच्युएशनवरती. त्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जास्तीत जास्त म्हणजे स्कोर कसा येईल, कमीत कमी उत्तरे प्रश्न तुमचे कसे चुकतील याच्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त उत्तरे बरोबर येण्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीनं अभ्यासाला सुरुवात करा. त्यानंतर प्रदीप राठोड यांचा एक प्रश्न आहे की किती दिवसात क्रॅक होऊ शकते. तसं बघितलं तर तलाठी एक्झाम ॲज कम्पेअर टू MPSC वगैरे खूप सोपी आहे, कारण ही एक सरळ सेवा पद्धतीची परीक्षा आहे जी एकाच परीक्षेमध्ये तुम्हाला पोस्ट मिळवून देते, जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे नसतो किंवा काहीच नसतं. फक्त एक लेखी पेपर असतो. जर तुमचा लक असेल आणि जर तुमचा अभ्यास तशा पद्धतीचा असेल तर तुम्हाला 2 महिने भरपूर झाले एक्झाम काढण्यासाठी. फक्त सिस्टमॅटिक अभ्यास तुमचा गरजेचा आहे. विषयानुरूप जसा तसा अभ्यास असणं गरजेचं आहे. नुसताच अभ्यास करायचा म्हणून करणं योग्य नाही आहे. सिस्टमॅटिक अभ्यास असणं तुमचा गरजेचा आहे. नियोजन अतिशय महत्त्वाचं ठरतं या परीक्षेमध्ये. आणि वेळेचं म्हणाल तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही मनात आणलं तर एक्झाम क्रॅक करू शकता. फक्त 100 प्रश्न असतात आणि 100 प्रश्नामध्ये तुम्हाला
जास्तीत जास्त स्कोर करायचा असतो आणि या स्कोरवरतीच तुमचं जास्त मेरिट जास्त ते डिपेंड असतं. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोणतीच परीक्षा द्यायची नसते वा इंटरव्ह्यू म्हणाल किंवा शारीरिक चाचणी वगैरे तसलं कोणतंच काहीच नसल्यामुळं ही परीक्षा अतिशय सोपी आहे आणि 2 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही मनात आणलं तर क्रॅक करू शकता. परत बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बुक्सची लिस्ट काय काय ते सांगा. तर मी सगळ्यांना जवळपास आपण सिलेबसमध्ये मी बुक्स तर सांगितलेलेच आहेत प्रत्येक विषयाचे आणि जरी तुम्हाला मार्केटमध्ये जसे जसे बुक्स अवेलेबल होतील ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ते तुम्ही वापरलेत तरी चांगलंच आहे. आपण सध्या तरी 1-2 बुक्स सांगितलेले आहेत तुम्हाला प्रत्येक विषयाचे, ते वापरले तरी ठीक किंवा बाकीच्यांचा सल्ला घेऊन जरी तुम्ही बुक्स वापरले त्या दृष्टीनं आणि तसा अभ्यास केला तरी चालण्यासारखं आहे. आपल्या सिलेबसच्या व्हिडिओजमध्ये त्या विषयाचे बुक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत, तर ते देखील तुम्ही जरूर बघा. विशाल पाटील म्हणतायत, नाईस सर, बुद्धिमत्तेचे प्रत्येक घटक घेऊन त्यांचे लेक्चर बनवा. थँक्स सर. ओके, जसा वेळ मिळेल तसा आपण एक टॉपिक कवर करू इथून पुढे. आणि बुद्धिमत्ता तर हा अतिशय सोपा विषय आहे, फक्त तुम्हाला सरावाची यामध्ये गरज आहे. आणि विशेषतः स्कॉलरशिपचे वगैरे पुस्तके तुम्ही वापरा आणि अनिल अंकलगी यांचं जे पुस्तक आहे ते निश्चितच बघा. त्यानंतर बद्री शिंदे म्हणतात, खूप छान लेक्चर आहेत सर तुमचे, मी डाउनलोड पण केलेले आहेत. थँक्यू बद्री. असंच बघत राहा आणि तुला तुझ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. अभ्यास चालू ठेव, अतिशय जोमानं अभ्यास कर. अजूनही 2-2.5 महिने आहेत तुमच्याकडे, 2.5 महिने तरी आहेत जवळपास. तर या 2.5 महिन्यामध्ये भरपूर काही होऊ शकतं. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा आणि परीक्षेसाठी तुला शुभेच्छा बद्री. त्यानंतर विनोद गायकवाड यांचा एक प्रश्न आहे की रिझल्ट डिक्लेरेशन कधी होतो, 6 महिने का 1 वर्ष? तर रिझल्टबद्दल बोलायचं झालं तर परीक्षा तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये होते. तसं बघितलं तर रिझल्ट जो आहे तो नोव्हेंबरपर्यंत येणं अपेक्षित असतं, परंतु काही वेळा तसं होत नाही, रिझल्टला उशीर होतो. आणि म्हणजे रिझल्ट हा दरवेळीच असं बघितलं जातं की रिझल्ट हा अपेक्षेपेक्षा खूपच लेट येतो, परंतु 3 ते 4 महिन्यामध्ये रिझल्ट येऊन जातो. 4 महिन्यामध्ये तरी कमीत कमी 4 महिन्यामध्ये रिझल्ट हा येऊन जातो तुमचा. आणि त्यानंतर आहे की मेरिटबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओज बनवू, त्याच्यासाठी एक स्वतंत्र स्पेशल व्हिडिओज बनवू, तो तुम्ही बघा अवश्य. जनार्दन साबळे म्हणतात की व्हेरी नाईस व्हिडिओ. थँक्स सर. थँक्यू जनार्दन. असाच अभ्यास चालू ठेवा तुम्ही. अक्षय वाडेकर म्हणतायत आणि बरेच जण म्हणतायत तुमच्यातले की इंग्लिश विषयाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करा. इंग्रजी विषयाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा एक सिलेबस मी तुम्हाला देणारच आहे आणि सिस्टमॅटिक अभ्यास कसा करायचा हे सुद्धा मी टॉपिक वाईज घ्यायचं माझ्या मनात आहे आणि मी तुम्हाला लवकरच त्याबद्दल थोडेसे व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याबरोबर, जेणेकरून इंग्रजी विषय हा तुम्हाला सोपा होईल आणि त्याचं दडपण हे राहणार नाही तुमच्या मनामध्ये. परत प्रीती पाटील यांचा सेम क्वेश्चन आहे की एक्झाम नक्की कधी असते, तर एक्झाम ही सप्टेंबर महिन्यातच असते प्रीती. मिलिंद शिंगाडे आणि दीपाली पाटील म्हणतायत नाईस व्हिडिओ सर. तर थँक्यू दोघांना पण. तर शुभम बाबड यांचा तोच प्रश्न, सप्टेंबर महिन्यामध्येच होईल तलाठी परीक्षा, ठीक आहे. त्यानंतर दीपक पाटील यांचा एक प्रश्न आहे की हाऊ आय कॅन अप्लाय फॉर तलाठी एक्झाम्स. तर तलाठी परीक्षा ही जिल्हा निवड समितीतर्फे घेतली जाते, तर प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती तुम्हाला त्याचा फॉर्म भेटेल आणि तो फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. एक जाहिरात आल्यानंतर तुम्हाला लिंक भेटेल आणि त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म भेटेल, तो फॉर्म भरून तुम्ही ऑनलाईन सबमिट करू शकता. त्यानंतर जे पेमेंट जे असतं, जी तुमची फी जी असते ते DDद्वारे तुम्ही बँकेतून, कोणत्याही बँकेतून, SBI शक्यतो असते, तर SBIच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही भरू शकता. त्यानंतर अशोक हवाले जे माजी सैनिक होते, तर त्यांनी 22 वर्ष आपल्या सेनेमध्ये दिलेले आहेत.
आणि त्यांना इथून पुढचं जे आयुष्य आहे ते देखील आपल्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी द्यायचं आहे. निश्चितच तुमचे प्रयत्न चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. आमचं मार्गदर्शन हे तुम्हाला आहे आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर राहुल शेलार यांचा प्रश्न आहे की लास्ट इयर ओपनसाठी मेरिट किती होतं? तर मागच्या वर्षी सरासरी धरून चालू आपण 170चं मेरिट होतं, परंतु मागच्या वर्षीच्या मेरिटवरती सुद्धा बसू नका, कारण भरवशावरती बसू नका मागच्या वर्षीच्या मेरिटच्या, कारण मेरिट ही वाढण्याची देखील शक्यता असते. कधी कधी 190 देखील लागू शकतं, कारण एक तर सरळ सेवा पद्धतीची परीक्षा आहे, त्यामुळं मेरिट किती लागेल आणि त्या सांगता येत नाही. त्यामुळं तुमचं जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा. मी थेटे म्हणतात की इंग्लिश विषयाचे व्हिडिओ अवेलेबल होईल का? निश्चितच एक इंग्लिश विषयाचे देखील मी 4-5 व्हिडिओ नक्कीच इथून पुढे अपलोड करील, ज्याचा तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होईल. अविनाश राठोड म्हणतात की मराठी ग्रामरसाठी रेफरन्स बुक. तर मी मराठीचा जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये बुक्स सांगितलेले आहेत, तुम्ही ती देखील वापरू शकता, किंवा तुमच्या मित्रांच्या वगैरे मार्गदर्शनाने MPSC वगैरे कोण करणारे मित्र असतील तर त्यांना विचारून देखील तुम्ही बुक्स वापरली तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर रामदास पाटील म्हणतात की सर तलाठी प्रश्नसंच मिळतील का? तर तलाठी प्रश्नसंचासाठी मी म्हणेल की बाजारामध्ये मागच्या 3-4 वर्षाचे जे प्रश्नपत्रिकेचे पुस्तकं आहेत, ते भरपूर प्रकाशनाची भरपूर पुस्तके आहेत, तर ती देखील तुम्ही रेफर केलीत तरी चांगलंच आहे. तर वर्ष पब्लिकेशनचं आहे, त्यानंतर म्हणजे भरपूर आहेत, तर तुम्ही ते वापरू शकता आणि त्यावरून तुम्हाला एक ॲनालिसिस करू शकता की कशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर मीना माधव आहेत, त्या म्हणतात की सो नाईस, थँक्यू मीनाजी. त्यानंतर प्रदीप फुले यांचा एक प्रश्न आहे की सर मी YCMमधून ग्रॅज्युएशन केले आहे, तर तलाठी पेपर देऊ शकतो का? निश्चितच बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की मी YCMमधून ग्रॅज्युएशन केलं आहे तर मी तलाठी पेपर देऊ शकतो का? तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो, निश्चितच YCMमधून केलं म्हणजे काय ते ग्रॅज्युएशन नाही आहे का? तर कोणतीही तुमची डिग्री असेल तर फक्त इथे डिग्री अपेक्षित आहे तुम्हाला. YCMमधून जरी केले असेल तरी तुम्ही निश्चितच परीक्षाही देऊ शकता, त्यामुळं काहीच टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. मला वाटते 3-4 जणांचा हा सेम प्रश्न आहे, तर त्या 3-4 जणांसाठी मी सांगेल की अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा आणि तुम्ही निश्चितच परीक्षाही देऊ शकता. भारती चौधरी यांचा प्रश्न आहे की गणित अभ्यासक्रम दिला नाही. तर भारती, कालच गणिताचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतर प्रीती पाटील यांचा एक प्रश्न आहे, इंग्लिश ग्रामरवरती लेक्चर द्या. निश्चितच इथून पुढे आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नक्कीच देऊ. त्यानंतर आरोही पाटील यांचा प्रश्न आहे की 12वी पासवरती एक्झाम देता येते का? सॉरी, 12वीवरती एक्झाम देता येत नाही. तर एक्झामसाठी मिनिमम तुम्ही ग्रॅज्युएशन अपियर असणं तरी गरजेचं आहे. त्यामुळं ज्यांनी परीक्षा दिली आहे ग्रॅज्युएशनची, लास्ट इयरची, लास्ट सेमची वगैरे परीक्षा दिली असेल तर ते विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात, आणि प्लस ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी. तर 12वीवरती तुम्हाला परीक्षा देता येत नाही आहे, परंतु अभ्यास वगैरे कसा असतो ते माहीत करून घ्या, आणि स्पर्धा परीक्षेची तयारी जरी तुम्ही चालू केली आत्तापासून तरी चांगलंच आहे. त्यानंतर हेमंत जाधव यांचा प्रश्न आहे की टायपिंग नेसेसरी आहे का? तर सगळ्यांना सांगू इच्छितो की जे टायपिंग वगैरे आहे ते तलाठी परीक्षेसाठी नाहीच आहे. तर टायपिंग वगैरे काही नसतं या परीक्षेमध्ये, किंवा इंटरव्ह्यू वगैरे नसतो. त्यामुळं परत असे प्रश्न विचारत जाऊ नका की टायपिंग आहे का, इंटरव्ह्यू आहे का. पूर्णतः पहिल्यांदा सगळी माहिती करून घ्या आणि त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करा आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास चालू करा. त्यानंतर विद्या शिंदे यांचा प्रश्न आहे की काही व्हिडिओचा आवाज क्लिअर येत नाही. याबद्दल खरं तर सांगायचं झालं तर अतिशय घाई गडबडीमध्ये आणि वेळ न मिळाल्यामुळे अशा समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागते की अतिशय घाई गडबडीमध्ये मी व्हिडिओ बनवतो. अतिशय म्हणजे बिझी शेड्यूल असल्यामुळं वेळ हा मिळत नाही, आणि त्यातून देखील तुमची हेल्प करण्याचा प्रयत्न जो असतो, आणि एक सिस्टीम वगैरे प्रॉपर सेटअप नसल्यामुळं
अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात. तरी देखील मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा माझा प्रयत्न असतोच. सुजाता निकम यांचा प्रश्न आहे की बुक्स कोणते रेफर करायचे. तर मी आत्तापर्यंत मला वाटते की 3 विषयांचा आपला सिलेबस झालेला आहे जवळपास. तर त्या 3 विषयांमध्ये मी तुम्हाला बुक्सची यादी दिलेली आहे त्या विषया रिलेटेड. तर ते तुम्ही यूज करा किंवा इतर तुमच्या सहकाऱ्यांना विचारून देखील ते बुक्स तुम्ही यूज केले तरी काहीच हरकत नाही. परत चंदन भोसने यांचा प्रश्न आहे की प्री एक्झाम वगैरे असते का. तर ही सरळ सेवा पद्धतीची एक्झाम आहे. एकच परीक्षा असते आणि एकाच परीक्षेच्या मार्क्सवरती तुम्हाला पोस्ट मिळते. त्यामुळं तशा पद्धतीचा अभ्यास ठेवा. प्री वगैरे यामध्ये काही नसतं. प्री मेन्स वगैरे काहीच नसतं. एकच परीक्षा असते. त्यानंतर मृणाल पाटील म्हणतात की 2 महिन्यामध्ये स्टडी करून पास होता येईल का. निश्चितच. ॲक्च्युली पासिंग जे असतं ते 90 मार्क्सला पासिंग असतं. पास तर नाही व्हायचे तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे. तर 2 महिनेसुद्धा भरपूर होतात. फक्त सिस्टमॅटिक अभ्यास ठेवा तुमचा. आणि मी सांगितलेले माझे जे लेक्चर आहेत ते तुम्ही जरूर बघा त्या विषयाचे. कारण त्या प्रत्येक सिलेबसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा हे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. मला वाटते सामान्यांचा जो व्हिडिओ आहे तो तर नक्कीच बघा. कारण त्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगलं मार्गदर्शन आहे ते. आणि तशाच पद्धतीनं अभ्यास करा. त्यानंतर भारती चौधरींचा प्रश्न आहे इंटरव्ह्यू वगैरे असतो का. तर इंटरव्ह्यू हा नसतो. परत मी सांगतोय तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे काहीच नसतं. ही एकच परीक्षा आहे. त्यानंतर पवन मान यांचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. तर ज्या जिल्ह्यांच्या जागा ज्या आहेत त्या ॲड आल्याशिवाय डिक्लेअर होत नाहीत. म्हणजे तुम्हाला कळत नाहीत. ॲडव्हर्टाईज आल्यानंतरच ते तुम्हाला कळेल की प्रत्येक जिल्ह्यासाठी किती जागा आहेत आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय वगैरे करायचं आहे. तर ते तुम्हाला ऑगस्टमध्येच कळेल ॲड आल्यानंतर. त्यानंतर श्रीराज थोरात यांचा एक प्रश्न आहे की सर प्रत्येक वर्षी जागा निघतात का तलाठी पोस्टसाठी. तर हो, प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठी परीक्षा असते महाराष्ट्रामध्ये. तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. आणि थोरात यांचा एक प्रश्न आहे की संपूर्ण पेपर हा एकाच लँग्वेजमध्ये असतो का. तर हो, निश्चितच जो पेपर असतो तो इंग्लिश विषय सोडला तर मराठीमध्ये पेपर असतो. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की खुल्या वर्गासाठी जे एज लिमिट आहे तर ते किती आहे. तर 38 वर्ष ही एज लिमिट झालेली आहे सगळ्यांना म्हणजे 38 वर्ष ही एज लिमिट झालेली आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास चालू ठेवा. जर कोणी असेल तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि एज लिमिट जे आहे ते वाढवलेलं आहे आणि 38 वर्ष गेलेलं आहे. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर अशा पद्धतीनं भरपूर तुमचे बरेचसे म्हणजे ठराविक आपण कॉमन जे प्रश्न होते ते कव्हर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. काही राहिले असतील प्रश्न तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओच्या. आणि अभ्यासाला चांगल्या प्रकारे सुरुवात करा. 2-2.5 महिने तरी अजून तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळं तशा पद्धतीचा अभ्यास करा आणि सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो.